पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते आहे। आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। सोमवारी सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सध्या महाराष्ट्रात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। विकासाच्या चौकटीतले अनेक प्रश्न आमच्या खासदारांचे आहेत। याबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या पक्षाचे 8 खासदार मोदी यांना भेटणार आहेत। सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे, अशी माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। दरम्यान FCRA बिलाला आमच्या पक्षाचा विरोध असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। भारत सरकारला विनंती आहे, घाई करू नका, सरकारनं चर्चा केली पाहिजे, चर्चा ही लोकशाही मार्गाने व्हायला हवी। FCRA बिल आमच्यावर लादू नका, चर्चा करून योग्य मार्ग काढला पाहिजे। आमचं म्हणणं आहे की काही चुकीचे पैसे असतील, ड्रग्सचे पैसे असू शकतात किंवा काही असेल तर विरोध करा, पण काही लोक जर मदत करणार असतील, समस्या काय आहे, सगळ्याकडे वाईट नजरेनं का बघावं? आम्ही जॉईंट चर्चा करायला तयार आहोत, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी डिलिमिटेशन बिलावर देखील प्रतिक्रिया दिली आहे। डिलिमिटेशनचं बिल अजून आलंच नाही। आमची रोज सकाळी इंडिया अलायन्सची बैठक पार पडतीये, चर्चा करून आम्ही भूमिका घेतो, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तसेच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर देखील त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नियम केले, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी नाही। सरकारनं असंवेदनशीलपणा दाखवलाय, हे फक्त निवडणुकीत पुरतं आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय।